नमस्कार. स्वाद मध्ये आज आपण चॉकलेटचा रवा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आणि यासाठी घरातील अगदी मोजके साहित्य आपण वापरणार आहे. हा केक बेक करण्यासाठी आपण कुकर किंवा मीठ अजिबात वापरणार नाही. याशिवाय हा केक बनवत असताना मी मैदा अजिबात वापरत नाही. त्यामुळे हा केक आपण लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो. चॉकलेट फ्लेवरचा मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा केक तयार होतो. मुलांना खायला दिलात तर इतका प्रचंड आवडेल की त्यांना बाहेरचा केक खाण्याचा अट्टाहास ही मुलं नक्कीच सोडतील. माझ्या मुलीचा सगळ्यात आवडता केक आहे, आज तुमच्यासोबत शेअर करते. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. केक बनवण्यासाठी घेतला आहे 1 कप रवा. रवा बारीक किंवा जाड कसाही आपण वापरू शकतो. रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. यामध्येच आपल्याला 3/4 कप साखर घालायची आहे. इथे चवीला अतिशय उत्तम असा हा केक तयार होतो. पण तुम्हाला जर गोड जास्त खायची आवड असेल तर यामध्ये तुम्ही 1 कप रव्यासाठी 1 कप साखर सुद्धा वापरू शकता, पण त्यापेक्षा जास्त वापरू नका. यामध्ये घालायचे आपल्याला 1/2 कप गव्हाचे पीठ. गव्हाचे पीठ घातल्यामुळे रव्याला छान बाइंडिंग येतं आणि जाळीदार केक असा हा तयार होतो. यामध्ये अर्धा कप दही घालायचंय. दही फार आंबट घ्यायचं नाही, थोडं गोडसर असावं. मुलांच्या आवडीचा चॉकलेट फ्लेवरचा आपण केक करतोय, त्यासाठी इथं 2 टेबलस्पून कोको पावडर घालायची आहे. कोको पावडर नसेल तर तुम्ही स्किप करून प्लेन रव्याचा केक केला तरीही चालेल. बाकीचं सर्व साहित्य मात्र त्याच पद्धतीने घ्यायचंय. सारख्याच कपाने मोजून 1/2 कप इथं तेल घेतलेलं आहे. तेल घेत असताना शेंगदाणे तेल किंवा वासाचं तेल घालू नका, नाहीतर केकला सुद्धा तसाच वास येतो. रोजच्या वापरातील तुम्ही कोणतंही तेल इथं वापरू शकता. यामध्ये घालायचे अर्धा कप दूध. दूध इथं एकदा तापून पूर्णपणे रूम टेम्परेचरला थंड केलेलं आहे. अतिशय गरम, कोमट किंवा फ्रीज मधलं थंड दूध वापरायचं नाही. आता हे चमच्याने व्यवस्थित असं मिसळून घेऊ. सर्व साहित्य एकजीव खालीवर करून घेतलं. आता हे मिक्सर मध्ये साधारण 4 ते 5 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे मग यामध्ये घातलेले सर्व साहित्य एकजीव मिसळले जातील आणि छान असं बॅटर आपलं तयार होईल. मिक्सर मध्ये फिरवून घेतलेलं सर्व मिश्रण एका मोठ्या बाउल मध्ये काढून घेतलंय. यावर प्लेट झाकूयात आणि साधारण 15 मिनिटं याला छान भिजत ठेवूया. यामुळे काय होईल, रवा आपला छान भिजला जाईल आणि केक आपला मऊ लुसलुशीत असा तयार होतो. तो केक खात असताना रवा आपला खरखर लागणार नाही. आता हे मिश्रण 15 मिनिटं भिजते, तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊ. इथे मी केकचा टीन घेतलेला आहे. असा टीन तुमच्याकडे नसेल तर कुकरचा डबा वापरला तरी चालेल. या केकच्या टीनला अर्धा चमचा तेल सगळीकडे व्यवस्थित असं ग्रीस करून घेऊ. टीन मध्ये खाली बटर पेपर घातलेला आहे. याला सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलंय. बटर पेपर नसेल तर गव्हाचं पीठ किंवा थोडासा मैदा यामध्ये भुरभुरून याला कोट करून घेतलं तरीही चालेल. केकचा टीन तयार झाला. याला थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता केक बेक करण्यासाठी इथं आपण कुकर वापरणार नाही किंवा मायक्रोवेव्ह सुद्धा वापरणार नाही. त्यासाठी इथं मी जाड बुडाचं एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. या भांड्याच्या तळाशी अशी छोटीशी रिंग ठेवायची आहे. रिंग नसेल तर प्लेट ठेवली तरीही चालेल. या भांड्यावर व्यवस्थित बसेल अशी प्लेट झाकायची आणि कमी गॅसवरती याला 15 मिनिटं प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यायचंय. बघा 15 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटांनंतर बॅटर सुद्धा आपलं छान असं फुललं गेलेलं आहे. याला एकदा मिसळून घेऊया. हे सर्व मिसळून घेतलं. आता यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे. आता या दोन्ही गोष्टी ऍक्टिव्ह होण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे एकाच दिशेने फिरवत व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, एकाच दिशेने फिरवायचं आहे. मिश्रण मिसळत असताना दिशा अजिबात बदलायची नाही. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. पटापट याला मिसळून घ्यायचंय. साधारण 1 ते 2 मिनिटं हे मिश्रण मी सगळं एकजीव मिसळून घेतलं. बॅटर आपलं तयार झालंय. पटकन याला तयार करून घेतलेल्या केकच्या टीन मध्ये घालून घेऊ. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. इतकं घट्ट आपल्याला हे मिश्रण हवं आहे. सांगितलेलं प्रमाण नीट मोजून घेतलेलं असेल तर एक्स्ट्राचं दूध किंवा पाणी घालायची गरज नाही. या पद्धतीनं व्यवस्थित असं बॅटर तयार होतं. संपूर्ण बॅटर मी या टीन मध्ये घालून घेतलं. 2 ते 3 वेळा हा डब्बा टॅप करून घेऊयात. म्हणजे मग एक्स्ट्राचे एअर बबल्स यामध्ये जर असतील तर ते निघून जातील. यावर तुम्ही आवडीनुसार सुकामेव्याचे काप घालून हे डेकोरेट करू शकता. पण मी अगदी प्लेन असाच हा केक तयार करणार आहे. इथे पहा 15 मिनिटं झाले. हे भांडं आपलं प्रीहीट झालेलं आहे. यावरची प्लेट काढूयात.
यामध्ये केकचा टीन ठेवूयात. वर प्लेट झाकायची, गॅस कमी ठेवायचा आहे आणि बरोबर 40 मिनिटं हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, सांगितलेलं प्रमाण व्यवस्थित मोजून घेतलेलं असेल, सेम अशीच कृती केलेली असेल तर बरोबर 40 मिनिटं हा केक बेक होण्यासाठी लागतात. त्यामुळे वरची प्लेट काढून केक शिजलाय का हे सारखं सारखं चेक करू नका. याला बरोबर 40 मिनिटं पुरेसा वेळ द्या. 40 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मी प्लेट काढून घेतलीत. केक एकदा चेक करूयात. सुरीच्या साह्याने आपण केक चेक करून पाहिलात. सुरी अगदी क्लीन बाहेर आलेत. केक व्यवस्थित आतपर्यंत शिजला गेलेला आहे. या भांड्यातून केकचा टीन बाहेर काढून घेऊ. केक पूर्ण तयार झाल्यानंतर हा लगेचच डब्यातून बाहेर काढायचा नाही. याला जर गरम गरम असतानाच तुम्ही केक टीन मधून बाहेर काढण्याचा किंवा डिमोल्ड करण्याचा प्रयत्न केलात तर केक तुमचा तुटू शकतो. त्यामुळे अर्धा ते पाऊण तास केक रूम टेम्परेचरला पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे आणि मगच तो टीन मधून डिमोल्ड करायचा आहे. तर बघा, बरोबर 1 तास हा मी केक पूर्णपणे गार करून घेतलेला आहे. याच्या कडा थोड्याशा मोकळ्या करून घेऊ आणि हा केक डिमोल्ड करून घेऊ. आणि तुम्ही पाहू शकता अगदी स्पॉन्जी असा हा परफेक्ट केक आपला तयार झालेला आहे. यामध्ये आपण मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलंय, शिवाय रवा आहे. मुख्य म्हणजे घरातील अगदी मोजक्या साहित्यांमध्ये तयार झाला. शिवाय केक तयार करण्यासाठी आपण घरातलं अगदी साधं भांड वापरलेलं आहे. तरीही परफेक्ट असा तयार झालेला हा चॉकलेट रवा केक घरी नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरातील लहान मुलांना नक्कीच आवडेल आणि बाहेरचा केक खाण्याचा अट्टाहास मुले नक्कीच सोडतील. चला तर मग झटपट तयार होणाऱ्या या क्रिसमस स्पेशल केक सोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.